व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण सायन्स 1 मधला जो लेसन नंबर 2 आहे, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, यामध्ये एक पॉईंट पाहणार आहे, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर यामध्ये आपण ग्रुप्स काय असतात, ग्रुप आपण कशाला म्हणतो, जे पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला व्हर्टिकल कॉलम्स पाहायला मिळतात. कोणते कॉलम्स? व्हर्टिकल कॉलम्स. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर आपण एक्स ब्लॉक पाहिला, कोणता? यस ब्लॉकमध्ये आपण लिहू शकतो हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हे आपल्याला अशा प्रकारे व्हर्टिकल कॉलम्समध्ये पाहायला मिळतात. याचा 1 या 3, नंतर याचा इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर 11 हा 19. हे आपल्याला व्हर्टिकल कॉलम्स जे पाहायला मिळतात याला आपण काय म्हणतो? ग्रुप असं म्हणत असतो. तर यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दिस एलिमेंट फ्रॉम द ग्रुप 1, दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स. हे कोणते मेटल्स आहेत? मी तुम्हाला सांगितलं होतं की जे ग्रुप 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण काय म्हणतो? अल्कली मेटल्स म्हणतो. काय म्हणतो? अल्कली मेटल्स. इज द सेम सिमिलरिटी इफ यू लुक ॲट द एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप, यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी सेम. तर आता याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, काय पाहिलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, लक्ष द्या. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजनचं जर आपण पाहिलं तर आपल्याला काय मिळणार? फक्त 1, बरोबर, कारण की त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, पहिल्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन राहणार आहे. त्यानंतर लिथियमचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर काय होणार? 2,1. 2,1. त्याचा ॲटॉमिक नंबर याचा 1 आहे, याचा 3 आहे, म्हणून 2,1. तुम्हाला माहीत असेल की एल, एम आणि एन अशा प्रकारच्या शेल आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये 2, 8, 18, 32 अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनचं एक कॅपॅसिटी फिलअप करत जातो. त्यामुळे पहिल्या शेलमध्ये हे नेहमी 2 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन राहतात. म्हणून हायड्रोजनचा जर ॲटॉमिक नंबर 1 आहे तर पहिल्याची कॅपॅसिटी अजूनच फुल झाली नाही तर मग पुढच्यामध्ये जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणून हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? 1. तर लिथियमचं काय होणार? 2,1. सोडियमचं काय होणार? ॲटॉमिक नंबर त्याचा आहे 11. तर सोडियमचा सिम्बॉल आहे Na. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? पहिल्या शेलमध्ये आपण 2 डिस्ट्रीब्यूट करणार. त्यानंतर सेकंड शेलमध्ये आपण किती डिस्ट्रीब्यूट करणार? 8 इलेक्ट्रॉन्स. आणि मग हे 2 आणि 8 किती झाले? 10. आणि राहिलेला काय आहे? 1. कळत आहे? तर आपण हे ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहत आहे. तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन किंवा सेम पाहायला मिळत असेल, सर्वांची जी व्हॅलन्सी आहे, व्हॅलन्सी म्हणजेच काय? एकदम आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत, किती इलेक्ट्रॉन आहेत, त्याला आपण काय म्हणतो? त्याची व्हॅलन्सी. म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला अशा प्रकारची एक सिमिलरिटी किंवा सारखेपणा पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल द एलिमेंट बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग टू ग्रुप 2. आपल्याला माहीत आहे की हा ग्रुप 1 आहे. त्यानंतर ग्रुप सेकंड माहीत आहे ना सर्वांना? ग्रुप सेकंड काय आहे? बेमक्का सरबारा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम. हा कोणता आहे? ग्रुप सेकंड. तर यामध्ये जर आपण दॅट इज द फॅमिली ऑफ ग्रुप 2 जो आहे त्याला आपण काय म्हणतो? अल्कलाइन अर्थ मेटल. काय म्हणतो? अल्कलाइन अर्थ मेटल या ग्रुप सेकंडला आपण म्हणतो. तो कोण आहे? बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल. ओके. त्यानंतर अजून
कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, हा कोण आहे? ग्रुप सेकंड आहे. तर यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी 2 आर इलेक्ट्रॉन्स, देअर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट शेल. तर आपण पाहू शकतो त्यांचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर हे ग्रुप 1 साठी पाहिलेलं आहे. आता ग्रुप सेकंड साठी आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? किती आहे? 4 आहे, माहित आहे ना. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? 2,2. त्यानंतर आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 12 आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? 2,8,2. कळत आहे? त्यानंतर आहे कॅल्शियम. त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे? किती आहे? 20 आहे, बरोबर. तर इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? 2,8,2. तर पहा, लक्ष द्या. आता इथे आपण डायरेक्ट या ठिकाणी आता पहा, पहिल्या याच्यामध्ये शेलमध्ये किती असतात इलेक्ट्रॉन? 2. त्यानंतर सेकंडमध्ये किती असतात? 8. तर मग आता इथे आपण 18 का नाही लिहिलं? कारण की आता हे पहा, इथे जे आहे ना, तुम्हाला नोबेल गॅस माहित आहे सर्वांना. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, बरोबर, आणि रेडॉन. हे काय आहेत? नोबल गॅसेस किंवा याला इनर्ट गॅसेस म्हणतात. तर याला इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस असं का म्हणतात? कारण की त्यांचं जे ऑक्टेट आहे, ऑक्टेट किंवा हेलियमचा डुप्लेट, ऑक्टेट किंवा डुप्लेट हे काय असते? कंप्लीट असते. म्हणजेच काय असतात? ते स्टेबल असतात. काय असतात? स्टेबल असतात. ओके. तर मग म्हणून या ठिकाणी प्रत्येक आता यांना इलेक्ट्रॉनची गरजही नाही आहे घेण्याची किंवा देण्याची, गेन करण्याची किंवा डोनेट करण्याची. तर या ठिकाणी हा जो कॅल्शियम आहे, कॅल्शियम, ओके, तर आपण या मेथडनी जर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर मग काय होणार? 2, 8 आणि नंतर काय होणार? 10 होणार, बरोबर ना. कारण की हे 20 याचा ॲटॉमिक नंबर आहे. तर आपण असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न करता याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं का बरं केलं? म्हणजेच काय? 2,8,8,1 सॉरी 2 अशा प्रकारे का केलं? तर पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना हा 8,2 हे का बरं लिहिलं? कारण की याच्या जो आउटरमोस्ट शेल आहे त्याची व्हॅलन्सी ही किती येत आहे? 2 येत आहे. कळत आहे? म्हणजे 2 इलेक्ट्रॉन हा देण्यासाठी कोणालाही देऊ शकणार आहे, कळते. पण 10 इलेक्ट्रॉन कोणाला लगेच देणार का? म्हणजे जे ऑक्टेट आहे ते 8 वरच कंप्लीट होते. कितीवर कंप्लीट होते? 8 वरती. आणि जे 10 नंतर एखाद्या इलेक्ट्रॉन कडून 8 इलेक्ट्रॉन कोणी देणार नाही, लक्षात. म्हणून त्याचं कंप्लीट काय करत असतात? एक तर ऑक्टेट किंवा एक तर डुप्लेट. काय करतात? एक तर ऑक्टेट, एक तर डुप्लेट. तुम्हाला समजत आहे का? यस ऑर नो? लक्षात. 10 देण्यापेक्षा किंवा त्याच्याकडून 8 घेण्यापेक्षा हे 2 केव्हाही तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो. आणि त्या ठिकाणी जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो याच्यामुळे काय होतो? कमी होतो. याचं जर आपण याला फर्दर डिवाइड केलं 8 आणि 2 मध्ये तर त्याचं इथं डुप्लेट कंप्लीट होते. लक्षात. जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर ते ऑक्टेट कंप्लीट. इथे आपण हेलियमला काय म्हणतो? त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किंवा 2च इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याचं डुप्लेट कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे तो स्टेबल आहे, त्याला कोणतेही इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नाही किंवा देण्याची सुद्धा गरज नाही आहे. हा कन्सेप्ट समजला तुम्हाला इथं? ओके. तर याच्यामध्ये आता आपण एक सारखेपणा पाहतो की जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे 2, इथे 2, इथे 2, म्हणजेच ग्रुप सेकंड मध्ये आपल्याला जी व्हॅलन्सी आहे ती सर्व एलिमेंटची किती पाहायला मिळते? 2. म्हणून ते सर्व एलिमेंट एकाच ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारची त्याची सिमिलॅरिटी पाहायला मिळते. म्हणून ग्रुप 1 मध्ये आपल्याला प्रत्येक एलिमेंटची जी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन.
ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ग्रुप 1 मध्ये 111 अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या एलिमेंटला एकाखाली एक किंवा एका ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. देर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल सिमिलरली. आता ग्रुप सेकंड बद्दल बोलत आहे. ग्रुप सेकंड मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स त्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिमिलरली देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ एलिमेंट्स सच एज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे जे हॅलोजन्स आहेत. आता हॅलोजन माहित आहे तुम्हाला? हॅलोजन ग्रुप मी सांगितलं होतं तुम्हाला. यस ऑर नो? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन अशा प्रकारे सांगितलं होतं मी तुम्हाला की हे बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हे फ्लोरीन, म्हणजेच याला फ्लोरीन फॅमिली न म्हणता आपण काय म्हणतो याला हॅलोजन. काय म्हणतो? हॅलोजन. हॅलोजन मध्ये कोण कोण येतात? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप झालेलं आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो की जो क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17 आहे. किती आहे? 17 आहे ना? हां. तर यामध्ये हे जे एलिमेंट्स आहेत, फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, फ्रॉम ग्रुप 17 इज दॅट इज द फॅमिली ऑफ हॅलोजन. याला आपण काय म्हणतो? कोणती फॅमिली म्हणतो? हॅलोजन फॅमिली. तर आता पहा, लक्ष द्या. व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन एनी ग्रुप. जर आपण टॉप पासून बॉटम पर्यंत कोणत्याही ग्रुपमध्ये गेलो, ग्रुप म्हणजेच काय? कॉलम. कोणत्याही कॉलम मध्ये टॉप पासून बॉटम पर्यंत जर जात असू तर 1 इलेक्ट्रॉनिक शेल गेट्स ॲडेड ॲट अ टाइम. पहा, लक्ष द्या. जर आपण टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये जर जात असू, कशामध्ये? ग्रुपमध्ये, तर प्रत्येक एलिमेंट मध्ये एक शेल ॲड होते. किती शेल ॲड होतात? एक शेल काय होते? ॲड होते. एक्झाम्पल, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणून 1 इलेक्ट्रॉन. लिथियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर काय आहे? 2,1 म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स. एक शेल ॲड झाली. त्यानंतर सोडियम पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड मध्ये एक शेल ॲड झाली. पहिले 1 होती, नंतर 2 झाल्या, नंतर 3 झाल्या. म्हणून जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये जाता तेव्हा एक शेल ॲड होते. कशामध्ये? प्रत्येक एलिमेंटमध्ये. शेल म्हणजेच काय? तुम्ही याला ऑर्बिट सुद्धा म्हणू शकता. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट शेल इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप. म्हणजे तुम्ही एक कॅरेक्टरिस्टिक त्याला कन्सिडर करू शकता आणि त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर ग्रुपमध्ये आपल्याला त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहेत ते आपल्याला पाहायला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. However, as we go down a group, the number of shells goes on increasing. हेच आता आपण पाहिलेलं आहे की जसे आपण टॉप टू बॉटम किंवा डाऊन द ग्रुप येतो तेव्हा नंबर ऑफ शेल एक एक काय होते? वाढत जाते. समजत आहे तुम्हाला? इथपर्यंत समजलं? ओके. इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल या ठिकाणी तुम्हाला इथे एक पॉइंट दिलेला आहे. एलिमेंट आर अरेंज इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आतापर्यंत पाहिलेलं आहे. ॲटॉमिक नंबर नुसार इन्क्रीजिंग ऑर्डरनी मॉडर्न पिरियोडिक टेबल काय केलेला आहे? तयार केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप म्हणतो. देअर आर 18 ग्रुप्स. तर अशा प्रकारचे ग्रुप आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये किती पाहायला मिळतात? 18 पाहायला मिळतात. हे तुम्हाला ह्या गोष्टी जरी सोप्या वाटत असल्या तरी MCQ मध्ये विचारल्या जातात आणि त्यावेळी मग आपल्या लक्षात राहत नाही.
द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. म्हणजे याच्यामध्ये जे केमिकल प्रॉपर्टी आहे, रासायनिक जे गुणधर्म आहेत ऑफ द एलिमेंट, कशाचे, मूलद्रव्याचे, इन द सेम ग्रुप, एका सारख्या ग्रुपमध्ये. म्हणजे आता पहा, हा जर आपण ग्रुप पहिला पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सारखेपणा याच्यामध्ये पाहायला मिळतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सी सर्वांची काय आहे, 1-1 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची सिमिलॅरिटी आणि ग्रेडेशन पाहायला मिळते. ग्रेडेशन म्हणजे त्याचा दर्जा कमी कमी होणे किंवा वाढणे. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड. आणि ह्या ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत याला आपण काय म्हणतो, पिरियड म्हणतो. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये किती आहेत पिरियड्स, किती आहेत, 7 पिरियड आहेत, 7 पिरियड्स. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर इन अ पिरियड. ज्या प्रॉपर्टीज आहे कशाच्या, एलिमेंटच्या, त्या चेंज होत राहतात. जसं की आपण वन एंड पासून अदर एंड पर्यंत गेलो तर ते सुद्धा आता आपण पाहणार आहे. नेक्स्ट आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण काय पाहिलं होतं, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण काय पाहणार आहे, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं तुम्हाला, यस ऑर नो? ग्रुपमध्ये तुम्ही कोणताही ग्रुप घ्या, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, तुम्हाला अशाच प्रकारची सिमिलॅरिटी पाहायला मिळेल. एक शेल त्याच्यामध्ये ऍड होणार आहे, कळते? नेक्स्ट आता, तर या ठिकाणी नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, यामध्ये पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याआधी आपण काय पाहिलं, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण पाहणार आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर तुम्हाला माहित आहे पिरियड म्हणजेच काय, ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत, हॉरिझॉन्टल रो आहेत, त्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स असं म्हणत असतो. आणि हे जे पिरियड आहेत, हे हॉरिझॉन्टल लाईन किती आपल्याला पाहायला मिळतात मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, 7 पिरियड्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 2 3 4 5 6 7. तर पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये you will find that the number of valence electrons is different in these elements. ग्रुप मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे कसे होते, सारखे होते, पण पिरियड मध्ये ते डिफरंट आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहेत, डिफरंट आहेत. पहा, लक्ष द्या इकडे, तुम्हाला समजून येईल. आता हायड्रोजन चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर काय आहे, 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, 1च राहणार. हेलियम इथे काय राहणार, 2. म्हणजे जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. कळत आहे, इथून समजेल तुम्हाला. आता लिथियम जर आपण पाहिलं तर ॲटॉमिक नंबर काय आहे, 3. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, 2,1. किती होणार, 2,1. हे या दोघांचं जाऊ दे, इथून समजेल तुम्हाला. ठीक आहे, आपण पिरियड मध्ये पाहू, पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बरोबर ना? मग आता एक पिरियड घेऊ आपण. तर लिथियम 2,1. त्यानंतर बेरिलियम 2,2. बोरॉन 2,3. कार्बन 2,4. त्यानंतर नायट्रोजन 2,5. ऑक्सिजन 2,6. त्यानंतर फ्लोरीन 2,7. कळत आहे? निऑन 2,8. तर आपण यामध्ये या पिरियडमध्ये स्ट्रेट जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळते की जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन चे नंबर सेम नाही आहे. कसे आहेत, डिफरंट आहेत. ओके, हाऊ एव्हर पहा, पहिल्या याच्यामध्ये किती आहे, 1. याच्यामध्ये ऍड होत आहे 1 1 1 1. पिरियड मध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढत आहे.
काय वाढत आहे? एक इलेक्ट्रॉन वाढत आहे. शेल वाढत आहे का? शेल वाढत आहे का? नाही. हे लक्षात ठेवा. ओके, इलेक्ट्रॉन वाढणार. हाऊ एव्हर द नंबर ऑफ शेल इज द सेम. याच्यामध्ये नंबर ऑफ शेल कसे आहेत? सारखे आहेत. पहा, लिथियम, आता पहा इथे आपण केलेलंच आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर लिथियम 2,1 म्हणजे 1 आणि 2 शेल. पहिल्या याच्यामध्ये 2 आणि इथे 1. त्यानंतर आहे बेरिलियम, याच्यामध्ये सुद्धा 2 शेल, 2 आणि 2. अशामध्ये इथेही 2, इथेही 2 आणि पूर्ण पिरियडमध्ये जरी तुम्ही गेले तरी तुम्हाला 2च शेल पाहायला मिळतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला ते समजते. फक्त याच्यामध्ये काय ऍड होत आहे? इलेक्ट्रॉन ऍड होत आहे. समजत आहे? यू विल ऑल्सो फाइंड दॅट while going from left to right जर आपण गेलो तर within the period the atomic number increase by 1 at a time. आणि पिरियड मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळते की जो ॲटॉमिक नंबर आहे हा इथे रेड कलर मध्ये मी लिहिलेला आहे, तो 1 नी काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. म्हणजे पहा इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे कितीने वाढ होत आहे? +1 नी वाढ होत आहे. इन अ पिरियड गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट जो ॲटॉमिक नंबर आहे तो इन्क्रीज होत आहे कितीने? +1 नी. हे लक्षात ठेवायचं आहे. The atomic number increase by 1 at a time. The number of valence electrons also increase by 1 at a time. आता इथे तुम्ही पाहू शकता की ॲटॉमिक नंबर तर 1 नी वाढत आहे आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा इथे किती ने वाढत आहे? 1 नी वाढत आहे ॲट अ टाइम. कळत आहे? +1 नी याची वाढ होत आहे. पिरियड मध्ये आपण काय काय गोष्टी पाहत आहे हे लक्षात येत आहे तुमच्या? ओके, नेक्स्ट पेज ओपन करा. We can say that the element with the same number of shells occupied by electrons belong to the same period. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जे एलिमेंट आहेत विथ सेम नंबर ऑफ शेल, याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ शेल कशा पाहायला मिळतात? सारखे आहेत. बरोबर ना? 2च शेल आपल्या पूर्ण पिरियड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड पिरियड मध्ये म्हणत आहे मी, कळते? कारण की जर ॲटॉमिक नंबर वाढला तर शेल वाढतील आणि ते आपण सेकंड पिरियडची गोष्ट करत आहे की थर्डची की फोर्थची. बरोबर? कोणत्या पिरियडमध्ये जर तुम्ही गेले तर सेकंड पिरियडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2च शेल तुम्हाला पाहायला मिळतील. थर्डमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 3 शेल पाहायला मिळतील आणि ते कॉमन राहणार शेल. ॲटॉमिक नंबर वाढेल. द एलिमेंट्स इन सेकंड पिरियड नेमली, आता सेकंड पिरियड मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हे आपल्याला पाहायला मिळतात. हॅव इलेक्ट्रॉन्स इन द 2 शेल्स. याच्यामध्ये आपल्याला 2 शेल पाहायला मिळतात. तर यामध्ये नेक्स्ट आपल्याला पहा, लक्ष द्या. हा जो सेकंड पिरियड आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन, याच्यामध्ये आपल्याला 2च शेल पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोण येणार? के आणि यल. आता आपण थर्ड पिरियड मध्ये जर आलो तर आपल्याला दर एलिमेंट इन थर्ड पिरियड नेमली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे आपल्याला पाहायला मिळतात. हॅव इलेक्ट्रॉन्स इन द 3 शेल. आणि याच्यामध्ये आपल्याला 3 शेल पाहायला मिळतात. जसं की आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर 11चं काय होणार? 2,8,1 म्हणजे 3 शेल. कोणकोणत्या? के, यल आणि यम. अशा प्रकारे पाहायला मिळेल. ॲटॉमिक नंबर जर पिरियड मधला वाढत असेल तो पाहायचा, त्याच्यानुसार शेल किती असतील त्याच्यामध्ये ठरवायचं आहे. कळत आहे? राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट्स. आपण राईट डाऊन करू शकतो याला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे करायचं आहे यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. In the modern periodic table, electrons are filled in the same shell while going along a period from left to right, and at the beginning of the next period, a new electron shell starts filling up.
याच्यामध्ये आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला सॉल्व करता येते आणि एक फॉर्म्युलाही सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो इथे की कोणत्या शेलमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी असतं हे तुम्हाला या ठिकाणी 2.9 हा एक चार्ट दिलेला आहे. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन शेल, कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते तर तुम्हाला इथे एक टेबल दिलेला आहे. ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ shells two elements are present in the first period. तर पाहून घ्या हा जो चार्ट आहे हा इथे पहा, लक्ष द्या. शेल KLMN OPQRST हे आपण शेल आपल्याला पाहायला मिळतील, पण सध्या आपल्याला एवढ्याच काम आहे म्हणून आपण हे पाहणार आहे. ओके, तर याचा ह्या जे आहे KLMN हे आपण शेल म्हणतो, याला काय म्हणतात शेल. त्यानंतर नंबर कोणती शेल आहे, ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे, ही फोर्थ आहे, हे असं असं चालू राहणार. आलं लक्षात, तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये नंबर ॲड करू शकता आणि कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी राहते हे काढू शकता. कशा प्रकारे ते पहा आता. तर या ठिकाणी एक जनरल फॉर्म्युला आहे 2n², की काय आहे 2n². n म्हणजेच हा नंबर, किती नंबर आहेत, कितवा नंबर आहे शेलचा. ओके, तर पहिल्या शेलमध्ये आपण 2 × 1² 1 म्हणजे फर्स्ट शेलची जी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे ही काय आहे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. पहिल्या शेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काय होणार 2 होणार. सेकंड शेलची सेकंड 2 × n², 2 चा स्क्वेअर किती होणार 4, 4 2 चा 8. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. 2 × 3 चा स्क्वेअर किती होतो 9 म्हणजेच 18 आणि इथे 2 × 16 म्हणजे 32 ही इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी होणार फोर्थ नंबरच्या शेलची. तर असं तुम्ही कितीही नंबर ऑफ शेलचे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काढू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे, पहा लक्ष द्या. द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जी केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे ती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यावरती काय राहतं डिटरमाइन केल्या जाते. इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल, द इन्फॉर्मेशन ऑफ दिस पॉइंट इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. तो पिरियॉडिक टेबलमध्ये कोणत्या पोझिशनवरती आहे त्याच्यावरती त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय कशा असणार आहे ते डिपेंड करणार आहे. दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. तर यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे पिरियॉडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा आता आपण याच्यानंतर पाहणार. तर यामध्ये नेक्स्ट टॉपिक आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. काय आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, कशाला म्हणतात. when the properties of elements in a period or group in the modern periodic table are compared. जेव्हा आपण पिरियड मध्ये काही प्रॉपर्टीज पाहिल्या, पिरियड मध्ये काही प्रॉपर्टी पाहिल्या, त्यांना जर आपण कंपॅरिझन केलं, त्यांना जर आपण कंपेअर्ड केलं तर सर्टन रेग्युलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. काय पाहायला मिळते रेग्युलॅरिटी किंवा एखादी सिमिलॅरिटी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर त्यालाच आपण काय म्हणतो पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. त्याला काय म्हणतो आपण पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. समजलं तुम्हाला. जेव्हा आपण ग्रुपमध्ये जातो किंवा पिरियडमध्ये जातो काहीतरी रेग्युलॅरिटी किंवा सिमिलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते त्यालाच आपण काय म्हणतो पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. या क्लास 10th मध्ये आपण वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियॉडिक ट्रेंड्स इन ओनली 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. तर आपण हा जो पिरियॉडिक ट्रेंड आहे हा 3 प्रॉपर्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या क्लासमध्ये पाहणार आहे वर्ग 10वा मध्ये. तर याच्यामध्ये येणार व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर हे सर्व आपण याच्यामध्ये पिरियॉडिक ट्रेंड मध्ये पाहणार आहे. तर पहिले आहे व्हॅलन्सी. काय आहे व्हॅलन्सी, कशाला म्हणतात व्हॅलन्सी. यू हॅव लर्न, आपण मागच्या वर्षी सुद्धा शिकलेलो आहे आणि आता सुद्धा आपण या क्लासमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ओके,
द व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. फॉर एक्झाम्पल, हा जो सोडियम आहे याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2,8,1. तर पहिल्या शेलमध्ये आपल्याला माहित आहे 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंडमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि थर्ड शेलमध्ये काय आहे 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे याची आउटर मोस्ट शेल कोणती झाली, ही थर्ड शेल. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1. त्यालाच म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटर मोस्ट ऑर्बिट. काय म्हणतात, आउटर मोस्ट ऑर्बिट इज दॅट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर मग व्हॅलन्सी काय असते समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे ॲटॉमिक साईज. नेक्स्ट काय आहे ॲटॉमिक साईज. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडियम घेतलेला आहे. सोडियमचा सिम्बॉल काय आहे Na. काय आहे Na. इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. तर ॲटॉमिक साईज पहा, लक्ष द्या. साइज और वॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एनी मॅटर. साइज किंवा व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या जो ही सबस्टन्स आहे त्याचा साइज असेल किंवा व्हॉल्यूम असेल, ती काय त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ व्हॉल्यूम, हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे. याच्यामध्ये द साइज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. कोणता सबस्टन्स किंवा कोणता एलिमेंट हा किती आकाराचा आहे हे कशावर ठरेल, त्याची रेडियस किती आहे. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी हायड्रोजन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 1 आहे. तर मग त्याच्यामध्ये शेल किती राहणार 1 शेल, बरोबर. तर या न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंत ही जे असते त्याला आपण काय म्हणतो रेडियस. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता लिथियम जर आपण घेतला तर याच्यामध्ये 2 शेल राहतील. पहिल्या याच्यामध्ये 2 आणि हा 1. तर या न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो रेडियस म्हणतो. काय म्हणतो रेडियस म्हणतो. म्हणजे ही काय झाली त्या ॲटमची साईज झाली. काय म्हटलं ॲटमची साईज, ॲटॉमिक साईज. आणि कशावर डिपेंड राहते, इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. द ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. फॉर एक्झाम्पल, या मध्ये हा न्यूक्लियस आहे. काय आहे न्यूक्लियस, आणि याच्या भोवती अशा प्रकारच्या शेल आहेत. तर आउटर मोस्ट शेल ऑर्बिट किंवा शेल कोणती झाली, ही वाली झाली, बरोबर. तर न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेल पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो ॲटॉमिक रेडियस म्हणतो. काय म्हणतो ॲटॉमिक रेडियस. तर ॲटॉमिक रेडियस मध्ये इज एक्सप्रेस इन युनिट पिकोमीटर. कशाने एक्सप्रेस करतात, त्याचं युनिट काय आहे पिकोमीटर, पीएम. कशाने डिनोट करतात पिकोमीटर, पीएम. आणि विच इज स्मॉलर दॅन द नॅनोमीटर. आणि 1 पिकोमीटर हा लहान आहे कशापेक्षा नॅनोमीटर पेक्षा. तुम्हाला माहित आहे 1 नॅनोमीटर म्हणजे किती होते, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 to the power -9 मीटर. काय होते 10 to the power -9 मीटर. आणि पिकोमीटर म्हणजेच 1 पिकोमीटर ची व्हॅल्यू होते 10 to the power -12 मीटर. म्हणजे नॅनोमीटर पेक्षा सुद्धा स्मॉल आहे. काय आहे स्मॉल आहे. कळते, इथे मायनस आहे, कळतं. तर 1 पिकोमीटरची व्हॅल्यू किती आहे 10 to the power -12 मीटर. आणि तुम्हाला या ठिकाणी काही एलिमेंट्स आणि त्यांची ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे. ऑक्सिजनची 66 पिकोमीटर, बोरॉनची 88 पिकोमीटर, कार्बन 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111 आणि लिथियमची दिलेली आहे 152. या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक साईज दिलेले आहेत काही एलिमेंट्सच्या. नेक्स्ट आहे, you will find that the atomic radius goes on decreasing while going from
लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. पहा आता महत्वाचं आहे, जेव्हा आपण पिरियडमध्ये, कशामध्ये, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जातो, कसे जातो, लेफ्ट टू राईट जातो, तेव्हा ॲटॉमिक साईज ही काय होते, डिक्रीज होते. आणि का होते ते लक्ष द्या. जर आपण एखादा पिरियड फॉलो केला, फॉर एक्झाम्पल पिरियडमध्ये जर आपण पाहिलं, लिथियम असेल, बेरिलियम असेल, त्यानंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन, हा एक पिरियड आहे. तुम्हाला माहित आहे हा कोणता पिरियड आहे, सेकंड पिरियड आहे. यस ऑर नो. याच्यामध्ये याचा ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे आपण पिरियडमध्ये पाहतोय. दी ॲटॉमिक साईज आहे. आपलं म्हणणं काय आहे, ॲटॉमिक साईज पिरियडमध्ये तुम्ही लेफ्ट टू राईट जर गेले तर डिक्रीज होते. का होते याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे शेल आहेत, नंबर ऑफ शेल ह्या सर्वांमध्ये 2च राहणार आहे. फक्त इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल. इथे पाहू शकतो आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, 2,1 म्हणजे 2च शेल राहतील. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, 2,2, इथे 2,3, इथे 2,4, इथे 2,5, इथे 2,6, इथे 2,7 आणि इथे 2,8. तर नंबर ऑफ शेल इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2, इथे 2, इथे 2, इथे 2, इथे 2. प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला फक्त नंबर ऑफ शेल किती पाहायला मिळतात, 2. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट एक वाढत आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 1 नी वाढत आहे. इलेक्ट्रॉन 1 नी वाढत आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन जर वाढत असेल, प्रोटॉनची संख्या ही फिक्स असते आणि इथे वाढत काय आहे, इलेक्ट्रॉन वाढत आहे. तर मग या इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे काय होते, त्या ठिकाणी चार्ज सुद्धा वाढते. काय वाढते, न्यूक्लिअर चार्ज वाढतो. आणि ते वाढल्यामुळे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये अट्रॅक्शन होते. अट्रॅक्शन झाल्यामुळे ती जी साईज आहे शेलची, इथे जर एवढी असेल तर या ठिकाणी आपल्याला ती कमी पाहायला मिळते. याचं कारण म्हणजेच इथे आता 2 आणि 1, इथे हे 2 इलेक्ट्रॉन आणि अशा प्रकारे एक, हा न्यूक्लियस आहे, बरोबर ना. तर मग यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे हे कमी असणार. काय असणार, कमी असणार. ही साईज जेवढी आहे तेवढीच राहणार. परंतु इथे या आउटरमोस्ट शेलमध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन पाहायला मिळते. म्हणून त्याच्यावरती न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणून ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. कळलं, यस ऑर नो. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग while going from left to right within a period. कळलं. The reason behind this is as follows. While going from left to right within a period, the atomic number increases by 1 by 1. जो atomic number आहे तो आपण पाहिलेला आहे की 1 by 1 नी काय होतो, increase होतो. Meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. आणि त्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो सुद्धा ॲट अ युनिट ने काय होतो, इन्क्रीज होतो. हाऊएव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल. या प्रत्येक शेलमध्ये एक ॲडिशनल इलेक्ट्रॉन काय होत आहे, ॲड होत आहे. म्हणून त्या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. ड्यू टू द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू ग्रेटर एक्सटेंट. इलेक्ट्रॉन वाढले तर एकदम तो न्यूक्लियस कडे काय होणार, अट्रॅक्ट होणार आहे. अँड देअर बाय साईज ऑफ द ॲटॉम इज डिक्रीजेस. आणि त्या ठिकाणी ॲटमची साईज तुम्ही जर लेफ्ट करून राईट कडे गेले तर इकडे इकडे काय होणार, कमी कमी होत जाणार साईज, ॲटॉमिक साईज. कळत आहे तुम्हाला, समजलं, एवढे पॉइंट कळले. त्यानंतर आहे नेक्स्ट, यू विल फाइंड दॅट व्हाईल गोइंग फ्रॉम डाऊन अ ग्रुप. आता ग्रुपमध्ये जर आपण डाऊन आलो, ठीक आहे, टॉप टू बॉटम आलो,
तर ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. आता पिरियड मध्ये गेलो तर ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. कशी होते, इथे शॉर्ट मध्ये पाहून घ्या. पिरियड मध्ये ॲटॉमिक साईज हे काय होणार, डिक्रीज होणार. ग्रुप मध्ये जर आपण टॉप टू बॉटम आलो, इकडे काय होतो, लेफ्ट टू राईट आलो आपण. इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे हे. लेफ्ट टू राईट पिरियड मध्ये जर गेलो तर ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. जेव्हा आपण ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम म्हणजे वरून जर खाली येत असो, तर जे ॲटॉमिक साईज आहे, ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस ज्याला आपण म्हणतो, ते काय होते, इन्क्रीज होते. आणि का होते याचं तुम्हाला या ठिकाणी आता पिरियड वरूनच समजून आलं असेल, कारण की इथे शेल वाढत नाही, ग्रुप मध्ये एक एक शेल काय होते, वाढत राहते. बरोबर ना, आलं का लक्षात. एक एक शेल त्या ठिकाणी काय होते, वाढते. म्हणून त्या ठिकाणी ॲटॉमिक साईज ही काय होते, इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळते. दिस इज बिकॉज व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. नवीन शेल त्याच्यामध्ये काय होते, ॲड होत राहते. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स आहे, अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, हा जर असेल न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन यांचं जे डिस्टन्स आहे ते जर वाढत असेल, ते काय होते, इन्क्रीज होते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द ॲटॉमिक साईज इन्क्रीज इन स्पाइट ऑफ इन्क्रीज द न्यूक्लिअर चार्ज. तर यांचं जर डिस्टन्स वाढलं तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय होते, वाढणार आहे. तर ॲटॉमिक साईज म्हणजे काय, हे कन्सेप्ट तुम्हाला समजली, येस ऑर नो. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.